तर सगळ्यांचं ओम जगताप यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे परत. तर आता खूप सारे नवीन मुलं आले, खूप सारे जुने मुले असतील, तर काय करायचं, फटाफट जे नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं चॅनल, कारण इथे तुम्हाला डेली मराठीमध्ये काही ना काही माहिती भेटत असणार आहे. तर आजचा टॉपिक तो म्हणजे आता फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयर. तर रिझल्ट कधी लागणार आहे आपला. खूप सारे मुलं असे आहे की रिझल्टची वाट बघताय, एकदम आतुरतेने वाट बघत आहे रिझल्ट कधी लागतोय आपला, कारण पेपर तर खूप छान लिहिलेले, पण रिझल्ट काय लागतोय, बॅक तर नाही लागणार ना. खूप सारे जणांना हेच टेन्शन असतं की बॅक नाही लागली पाहिजे. काही पण होऊ, सब्जेक्ट पासिंग क्रायटेरियावर जरी निघाला तरी चालेल, पण बॅक नाही लागला पाहिजे. पॉइंटर कमी आला तरी चालेल, पण बॅक नाही लागला पाहिजे. तर आता याच गोष्टी आपण चर्चा करणार आहे. तर फर्स्ट इयरचा रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे, तुम्हाला माहिती. तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर 2024 पॅटर्न प्लस 2019 पॅटर्नच्या टेंटेटिव्ह डेट माझ्याकडे आलेला आहे. त्याच तुम्हाला मी आता दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर चला, कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की आता तुम्हाला मी डेट दाखवतो. या डेट तुमच्या काय काय आलेलं टेंटेटिव्ह डेट. तर आता एक्सेलवरती मी आहे, तर हे टाइम टेबल मी बनवलेलं आहे, म्हणजे ही PDF मी बनवलेली आहे तुमच्यासाठी. तर ही PDF लागत असेल तर तुम्हाला मी सांगणार आहे कुठून घ्यायची, कशी घ्यायची. तर आता ओम जगताप टेक चॅनल आपलं. तर सगळ्यात पहिले डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. सगळ्यात पहिले मी तुम्हाला नोट दाखवतो, तर ही नोट नीट वाचा, त्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. तर नोट काय आहे, ऑल द डेट्स आर मेन्शन अबोव्ह आर टेंटेटिव्ह अँड द रिझल्ट मे बी अनाऊन्स टू 4 days अर्लियर ऑर लेटर. म्हणजे जास्त हायपर होता, काही जण जास्त हायपर होता की डेट मी जी सांगितलेली त्या दिवशी रिझल्ट नाही लागला तर हायपर होता. तर हायपर नाही व्हायचं, की आधीच नोट दिलेली आहे, ऑल डेट्स आर मेन्शन अबोव्ह आर टेंटेटिव्ह अँड द रिझल्ट मे बी अनाऊन्स टू 4 days अर्लियर ऑर लेटर. म्हणजे नंतर अनाऊन्स होऊ शकतो, आधी अनाऊन्स होऊ शकतो किंवा नंतर होऊ शकतो, त्यामुळे जास्त हायपर नाही व्हायचं. या डेट टेंटेटिव्ह आहे. तर आता डेट बघूया. इयर फर्स्ट इयर झालं, फर्स्ट इयरचा रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर आहे, त्यामुळे आपण इथं डिक्लेअर करणार आहे. तर डिक्लेअर आहे. त्यानंतर सेकंड इयरचा बघूया. सेकंड इयर 2019 पॅटर्नचा रिझल्ट कधी लागतोय. 2019 पॅटर्नचा रिझल्ट जो आहे तुमचा 20 जानेवारी 2026 लागण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी लागू शकतो, त्याच्यानंतर लागू शकतो. तर सेकंड इयर बघूया. 2024 पॅटर्न. 2024 पॅटर्नचं बघितलं तर 27 जानेवारी 2026 ही डेट इथं दिलेली आहे. याच्या आधी लागू शकतो किंवा नंतर लागू शकतो. इथं खालीच दिलेलं आहे 2-4 days अर्लियर ऑर लेटर. त्यानंतर थर्ड इयरचं बघायला गेलं. थर्ड इयरचं 2019 पॅटर्नसाठी तर इथं डिक्लेअर तर नाही आहे. तर याची पण डेट जी असणार आहे ती 27 जानेवारी 2026 असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर लास्ट इयर आपलं बी वाले तुमचा रिझल्ट सुद्धा लवकरच डिक्लेअर होणार आहे. 2019 पॅटर्न आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आपली डेट बरोबर येते की ह्या टेंटेटिव्ह डेट जे आले ती बरोबर येते. प्रोडिक्शन कोणाचं बरोबर येते ते नक्की बघा. आपलं प्रोडिक्शन एकदम बरोबर असतं भाऊ. तर इथं जानेवारी 22 2026 या तारखेला 2019 पॅटर्नचा बीचा रिझल्ट तुमचा लागणार आहे. तर ह्या आहे टेंटेटिव्ह डेट आणि हे टाइम टेबल तुम्हाला जर हवं असेल एकदम PDF फॉर्मॅटमध्ये मी केलेलं आहे, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा ओम जगताप टेक आणि फटाफट सबस्क्राईब करा. आपल्याला इथं पाठीमागं प्लेट लावायची यूट्यूबची, तर एवढं लक्षात असू द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करायचा, व्हिडिओ शेअर करत चला, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला व्हिडिओ. आणि ह्या तुमच्या डेट आहे, तर ह्या डेट तुम्ही बघा आणि अभ्यासाला आता लागू नका. पुढचं सेमेस्टर त्यावेळेस अभ्यास करा, कारण आता वेळ निघून गेलेली आहे. आता रिझल्टचा टाईम आलेला आहे आणि रिझल्ट आपला बघा कसा लागतोय, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.